कांदे पोहे, बटाटा पोहे, शिरा, उपीट खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, काहीतरी झटपट आणि कुरकुरीत ट्राय करायचं असेल, तर थोड्याशा भिजवलेल्या पोह्यांमध्ये थोडासा बटाटा कुस्करून असा हा कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी, मधल्या वेळेत खायला देण्यासाठी अगदी बेस्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर या झटपट आणि कुरकुरीत नाश्त्यासाठी बरोबर 1.5 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातले जाड पोहे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर गावठी लाल पोहे असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा बऱ्याचदा चिवड्याचे पातळ पोहे असतात ना, तर ते सुद्धा 2 कप तुम्ही घेतले तरी सुद्धा चालू शकेल. एखाद्या पाण्याने स्वच्छ पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहे. धुतल्यावर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि फक्त 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून पोहे छान फुलतील किंवा छान मऊसुद्धा होतील. एक 5 मिनटं पोहे भिजेपर्यंत दुसरीकडे गॅसवर एखादं पॅन किंवा आपल्याला कढई गरम करत ठेवायचं आहे. हलकीशी गरम झाली की फक्त चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी बटर किंवा साजूक तूप जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. थोडंसं पसरून घेतल्यावर घरामध्ये ज्या कोणत्या भाज्या उपलब्ध असतील चिरून किंवा किसून वापरू शकता, जेणेकरून हा नाश्ता आणखीन पौष्टिक होईल. इथे आपण 4 चमचे बारीक चिरलेला गाजर, 4 चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि 4-5 चमचे आपण इथे मटार जो फ्रोझनमध्ये घेतलेला आहे. तुम्ही ताजा फ्रेश मटारसुद्धा वापरू शकता. ज्या कोणत्या भाज्या घरामध्ये उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता. अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ घेतलं आहे, कारण परतताना थोडंसं मीठ घातलं की भाज्यांना चव अगदी छान येते. याच भाज्यांबरोबर तुम्ही बारीक चिरून पनीर, मशरूम, मक्याचे दाणे असतील असे वेगवेगळे पौष्टिक जिन्नस तुम्ही यामध्ये वापरू शकता. आणि सेम पद्धतीने मध्यम आचेवर एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, थोडासा रंग बदलला की अर्धवट आपण हे भाजून किंवा असं हे छान परतून घेतलेलं आहे. या स्टेजला आपण गॅस बंद करून हे सगळे जिन्नस आपण थोडंसं कोमट करायला ठेवून देणार आहोत. आता दुसरीकडे पोहे भिजवून साधारणतः 5-6 मिनिटं झालेली आहे. सुरुवातीलाच पाण्यामध्ये थोडेसे पोहे असे धुवून भिजत ठेवले ना तर छान मऊसूत होतात आणि याचा नाश्तासुद्धा अगदी छान तयार होतो. 1.5 कप पोह्यांसाठी साधारणतः 2 मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे आपण कुस्करून घेणार आहोत. तुम्ही किसून घेतले तरी सुद्धा चालू शकेल. मोठा असेल तर फक्त एकच बटाटा वापरायचा. बटाट्याऐवजी तुम्ही उकडलेलं रताळं असतं ना ते सुद्धा वापरू शकता. बऱ्याच ठिकाणी बटाटा खाल्ला जात नाही, चालत नसेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. दोन्ही बटाटे आपण यामध्ये कुस्करून घेतल्यावर यामध्ये पोहे, बटाटा असा छान आपण याचा गोळा होईपर्यंत आपण मळून घेणार आहोत. बटाटे असे पोह्यांबरोबर छान कुस्करून घेतले ना की यामध्ये छान ते एकसंध होतात आणि छान याचा गोळा तयार झाल्यामुळे ना याला छान बाइंडिंग मिळतं. आता तुम्ही इथे बघू शकता बटाटा पोहा असा याचा छान गोळा करून बघितला की अशी छान याची टिक्की किंवा अशी ही चपटी वडी तयार होते. आता यामध्ये आपण काही बेसिक रोजच्या वापरातले मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये अर्धा चमचा आपण इथे चिली फ्लेक्स घेतलेला आहे. चिली फ्लेक्स घरामध्ये नसेल तर हिरवी मिरची तुम्ही बारीक चिरून किंवा अगदी मिक्सरला क्रश करून वापरू शकता, किंवा रोजच्या वापरातल्या साठवणीचं तिखटसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. 1 चमचाभर आपण इथे धनेजिरे पूड घेतलेली आहे. नावाला अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे. आवडीनुसार थोडासा चाट मसाला, आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. जे मगाशी आपण भाज्या परतून घेतलेल्या होत्या ना, थोड्याशा कोमट झाल्यावर हे सुद्धा यामध्ये आपण घातलेलं आहे. तर बघितलं, घातलेले सगळे जिन्नस अगदी बेसिक आहेत. आता या भाज्या घालण्याचं इतकंच कारण आहे ना की हा नाश्ता थोडासा पौष्टिक होईल, शिवाय दिसायलाही छान दिसतो, म्हणून आपण यामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत. तुम्ही फक्त पोहे आणि बटाट्याचा मसाले घालून तयार करू शकता. आता हे सगळे जिन्नस हाताने छान गोळा होईपर्यंत आपण मळून घेतलेला आहे. आता आपण घेतलेले सगळे जिन्नस अगदी परफेक्ट असल्यामुळे असा हा याचा परफेक्ट गोळा तयार होतो. आता तुमचा जर होत नसेल तर गव्हाचं, ज्वारीचं, नाचणीचं जे कोणतं घरामध्ये पीठ उपलब्ध असेल ते चमचाभर तुम्ही यामध्ये वापरू शकता. हवं असेल तर थोडासा पाण्याचा हबकारा मारून हे पीठ असं छान गोळा होईपर्यंत मळून घेऊ शकता. आता हे अजिबात आपल्याला भिजत वगैरे घालायचं नाही, पटकन आपण याचे नाश्त्याचे प्रकार तयार करणार आहोत. तर सुरुवातीला असा हा मोठा एक गोळा घेतलेला आहे. मोठा एकच घेतला ना, जरी मुलांना 2 डब्याला दिले तरी मुलांचं छान पोट भरेल. बाकी तुम्ही छोटे कटलेट किंवा गोल नगेट्सप्रमाणे ना तसे सुद्धा छोटे छोटे करू शकता. मोठा गोळा घेतल्यावर हातावर थोडं भाकरीप्रमाणे आपण थोडं जाडसर थापून घेणार आहोत. अगदी सहज आणि पटकन होतं. आता यामध्ये आपण बटाटा वापरला आहे, पोहे वापरल्यामुळे कडा थोड्याशा चिरल्यासारख्या होत असतील तर हाताने छान एकसारख्या किंवा एखाद्या झाकणाने तुम्ही गोल आकारामध्ये करू शकता. आता तुम्हाला जर हाताने करायचं नसेल तर एखादं प्लेट, छोटं ताट असेल त्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा, गोळा घ्यायचा आणि यावर छान थोडं जाडसर आपल्याला थापून घ्यायचं.
थालीपीठाप्रमाणे ना थोडे मोठे मोठे केले की अगदी चमचाभर तेलामध्ये दोन्ही बाजूने आपण छान भाजून घेऊ शकतो. जर छोटे छोटे कराल तर तेलसुद्धा जास्त लागतं आणि वेळसुद्धा खूप जास्त जातो. म्हणून या पद्धतीने आपण मस्त मोठे मोठे करून घेतलेत. म्हणजे 1-2 जरी खाल्ले ना तर अगदी 2 ते 3 तास भूकसुद्धा लागणार नाही. तर बघू शकता असं हे ताटावर एकसारखं मस्त आपण थापून घेतलेलं आहे. कढाईच्या दोन्ही हाताने अशा आपण एकसारख्या करून घेतल्या की अगदी मस्त परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता जी मंडळी 1 चमचाही तेल खात नसतील, ज्यांना अजिबात तेल वापरायचं नसेल, तर तुम्ही बेकिंग ट्रेमध्ये घालून तुम्ही हे भाजूनसुद्धा खाऊ शकता. आपण अगदी चमचाभर तेलामध्ये नाही, मस्त भाजून खाणार आहोत. आता ज्या पॅनमध्ये मगाशी भाज्या परतून घेतलेल्या होत्या त्यामध्येच 1 चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे. थोडंसं पसरून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चपातीच्या तव्यावर सुद्धा करू शकता. तो सुरुवातीला हा एक आपण घातलेला आहे. मध्यम आचेवर साधारणतः 1 3 ते 4 मिनिटं ना सगळीकडून असं हे छान पसरून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे सगळीकडून एकसारखं छान तेल लागलं जातं. बाजू उलटून घेणार आहोत साधारणतः 1 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवर आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 2 ते 3 मिनिटं आपण हे मस्त भाजून घेणार आहोत. बघू शकता मस्त कुरकुरीत झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण बटाटा किंवा यामध्ये आपण पोहे वापरल्यामुळे ना फार जास्त नाजूक आणि हलकं असतं. म्हणून थोडंसं वर खाली करत असताना नाजूक हाताने करायचं. असं दोन्ही बाजूने झालं की खाण्यासाठी तयार आहे हा पोहे आणि बटाट्याचा हेल्दी नाश्ता. आता तुमच्याकडे जर सकाळी वेळ नसेल, मुलांचा डबा असेल, नाश्त्यासाठी करायचं असेल तर संपूर्ण पिठाचा गोळा मळून एखाद्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी थोडंसं रूम टेम्परेचर करायचं आणि नंतर तुम्ही हे प्रकार करून मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला देऊ शकता. एकदम कुरकुरीत, झटपट आणि पौष्टिक होतात. वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून घातल्यामुळे ना हे सगळे पौष्टिक गुणधर्म मुलांच्या पोटात जातात. यामध्ये बटाटा वापरल्यामुळे छान कुरकुरीतसुद्धा होतं आणि चवीलाही अगदी छान लागतं. अगदी लहानांपासून वयस्कर आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. आणि आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः या आकाराचे 7 ते 8 असे हे टिक्की प्रकार तयार होतात. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा आणि रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.